Today we are going to discuss about the comparison between asynchronous and synchronous counter as well as a decade counter, and the last point is moduloscope counter of this sequential circuit chapter. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण याचं कंपॅरिझन असिंक्रोनस सिंक्रोनसचं, त्यानंतर डिकेड काउंटर एक शेवटचा पॉईंट राहिला होता तो, आणखी त्यानंतर मॉड्युलस ऑफ काउंटर हा पॉईंट झाला की हा चॅप्टर सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट आहे तो संपतोय. ओके, मग असिंक्रोनस आणि सिंक्रोनस काउंटरमध्ये कुठले कुठले पॉईंट्स बघायचे आहेत, तर असिंक्रोनस आणखी सिंक्रोनसमध्ये ऑलरेडी आपण जे डिस्कस केलेलं आहे की असिंक्रोनस म्हणजे काय, तर आणि सिंक्रोनस, तर असिंक्रोनस म्हणजेच ज्याच्यामध्ये क्लॉक सिग्नल हा फक्त आणि फक्त काय केला जातो, तर एकाच फ्लिपफ्लॉपला इनपुटला दिलेला असतो. बरोबर आहे. अ क्लॉक इनपुट इज गिवन ओनली टू द सिंगल फ्लिपफ्लॉप. मग सिंगल फ्लिपफ्लॉप म्हणजे कुठला असतो, स्टार्टिंगचा. त्यामुळे त्यांच्यामध्ये आउटपुट आहे ते सिंक्रोमध्ये भेटत नाही. सिंक्रोमध्ये भेटत नाही इन द सेन्स आउटपुट आपल्याला डिलेनं भेटतं, एका फ्लिपफ्लॉपचं लवकर, एका बाकीच्या फ्लिपफ्लॉपचं लेटनं. करेक्ट. सिंक्रोनस म्हणजे काय, तर सिंक्रोनस काउंटर म्हणजेच क्लॉक इनपुट इज गिवन टू द ऑल द फ्लिपफ्लॉप्स. जर समजा त्याच्यामध्ये 3 बीट असतील तर 3 बीट साहजिकच आपण किती यूज करणार, 3 फ्लिपफ्लॉप्स. देन क्लॉक इनपुट इज गिवन टू ऑल द 3 फ्लिपफ्लॉप्स. ओके, इफ देअर इज रिक्वायरमेंट ऑफ 4 बीट then there are 4 flip-flops are used. At that time clock input is given to the 4 flip-flops, right? म्हणजेच काउंटर म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस विच इज यूज टू काउंट द पल्सेस, क्लॉक सिग्नल पल्सेस याच्याबद्दल. बरोबर. मग क्लॉक सिग्नल पल्सेस काउंट करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला म्हणायचं काउंटर. मग सिंक्रोनस आणि सिंक्रोनसचे ऑलरेडी आपण टाईप्स डिस्कस केलेले आहेत. मग त्याचे व्हेरियस टाईप्स आहेत. डिपेंड्स ऑन द अप काउंटिंग, डाऊन काउंटिंग, अप डाऊन काउंटिंग. अप काउंटिंग मीन्स द फ्लिपफ्लॉप विच काउंट द व्हॅल्यू इन द असेंडिंग मॅनर. ओके, आणि डाऊन काउंटिंग म्हणजे काय, द फ्लिपफ्लॉप विच काउंट्स द व्हॅल्यू इन द डिसेंडिंग मॅनर. आणि अप डाऊन म्हणजे असेंडिंग पण असेल आणि डिसेंडिंग पण असेल. फॉर एक्झाम्पल तो जर असेल काय, तर त्यामध्ये 3 बीट असेल तर 3 बीट म्हटल्यानंतर आपण किती असणार आहेत, 2⁻³ इज इक्वल टू 8. म्हणजे किती व्हॅल्यू काउंट करणार, 8. म्हणजे त्या 0 to 7. आयदर इट काउंट्स फ्रॉम द 0 to 7 इन द असेंडिंग मॅनर, नाहीतर तो 7 to 0 डिसेंडिंग मॅनर. असा हा काउंट करेल. बरोबर. त्यानुसार मग त्या सिंक्रोनस आणखी असिंक्रोनस काउंटरची काय पडलेले आहेत, टाईप्स आहेत ते पडलेले आहेत. मेजरली दर प्रत्येक एक्झामला विचारला जाणारा हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की कम्पेअर बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस काउंटर. मग साहजिकच सिंक्रोनसमध्ये क्लॉक इनपुट इज गिवन टू ऑल द फ्लिपफ्लॉप्स. इन द असिंक्रोनस काउंटर क्लॉक इनपुट इज गिवन टू द ओनली सिंगल फ्लिपफ्लॉप. राईट. आता आणखी एक आपण काय काम केलेलं, तर अँड गेट आणि दिलेला होता एका ठिकाणी आणि एका ठिकाणी दिलेला नव्हता. मग पहिले जे टाईप्स बघितले ते असिंक्रोनसचे. असिंक्रोनसमध्ये क्लॉक सिग्नल एकाच ठिकाणी दिला जातो, त्यामुळे अँड गेट वापरण्याची आवश्यकता नसते. देअरफोर अँड गेट इज नॉट नेसेसरी. आणि सिंक्रोनसला अँड गेट इज नेसेसरी. समजतंय. अँड गेट इज नॉट नेसेसरी, अँड गेट इज नेसेसरी. असिंक्रोनस आणि सिंक्रोनस हे त्याबद्दलचं आहे. मग हे काय करायचं, तर अँड गेट तिथं यूज करायचं आणि राहिलेल्या तिसऱ्या म्हणजे काय म्हणतोय मी, 3 बीट जर यूज केले असले तर 2 फ्लिपफ्लॉप असणार ना, पहिले 2. मग पहिल्या दोन्हींचे काय करायचे, तर पहिल्या दोन्हींचे जे आहेत ते काय घ्यायचे, पहिल्या दोन्हींचे आउटपुट्स याचा अँडिंग तयार करायचा आणि तो काय करायचा, तिसऱ्याच्या इनपुटला द्यायचा. मग हे कुठं यूज केलं जातं, सिंक्रोनसमध्ये. ओके, असिंक्रोनसमध्ये यूज करायचा नाही अँड गेट. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं की प्रीसेट. मग प्रीसेट हे काय असतं, तर प्रीसेट मीन्स ऑलरेडी सेट द पर्टिक्युलर बीट. म्हणजे पर्टिक्युलर बीट हे काय करायचं,
1 करायचं. लॉजिक 1 इज गिवन टू द प्रीसेट. प्रीसेट म्हणजेच काय, काउंटर आता मी फक्त ऑन केलाय म्हणजे त्याला सप्लाय दिलाय, पण ज्या वेळेला तो ॲक्च्युअल वर्क करेल ना, ॲट दॅट टाइम हा प्रीसेट काय असला पाहिजे, सगळ्या फ्लिपफ्लॉपना त्यानं 1 दिलेलं असलं पाहिजे, त्याला म्हणायचं प्रीसेट. आणखी दुसरा एक बघितलेला म्हणजे क्लिअर म्हणजे 0 करणं. सगळे जे आहेत ते काय करा, ऑलरेडी 0 करून ठेवा, राईट. मग प्रीसेट इज प्रेझेंट इन द असिंक्रोनस बट प्रीसेट इज ॲबसेंट इन द सिंक्रोनस, कारण ऑलरेडी क्लॉक सिग्नल दिलाय, त्यामुळे प्रीसेटची आवश्यकता नाही सिंक्रोनसमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर इथं अँड गेट वापरलाय ना, त्यामुळे हे सर्किट आहे ते कॉम्प्लेक्स होतं. इथं अँड गेट वापरलेला नाही आहे, त्यामुळे हे सिम्पल असतं, बरोबर. फक्त फ्लिपफ्लॉप्स एकमेकाच्या पाठीमागून एक जोडले की संपला विषय. इथं मात्र अँड गेट आपण लावतो, त्यामुळे थोडंसं क्रिटिकल होतं. 3 बीटसाठी थोडं सिम्पल म्हणता येईल, पण 4 बीटसाठी आणखी क्रिटिकल होऊन जातं. म्हणजेच कंपेअर बिटवीन असिंक्रोनस अँड सिंक्रोनस काउंटरमध्ये वी हॅव डिस्कस्ड अबाउट द 4 पॉईंट्स. दॅट इज फर्स्ट, clock input is given to the first flip-flop only in the asynchronous counter. Clock input is given to all the flip-flops in the synchronous counter. Okay, in the asynchronous counter AND gate is not necessary. Okay, and in the synchronous counter AND gate is necessary. Third point, preset is present in the asynchronous counter. In the synchronous counter, preset is absent. In the asynchronous counter, circuit is simple. In the synchronous counter, circuit is complex. You can add another one more points, that is its types. Asynchronous is also classified into the up counter, down counter, as well as up down counter. Synchronous counter is also classified like the asynchronous counter, like up counter, डाऊन काउंटर अँड अप डाऊन काउंटर. ओके, इथं हा आपला या जो पॉईंट बघायचा होता म्हणजे या लेक्चरमधला तो पहिला पॉईंट इथं आपला कंप्लीट होतोय. IMP लिहिलेला आहे कारण हा दरवर्षी पडतो जवळपास. जर सब्जेक्टिव्ह झाली ना तर गॅरंटेड याच्यावरती क्वेश्चन असणार, सिंक्रोनस आणखी असिंक्रोनसवरती. नेक्स्ट वन इज, आता हा व्हेरी इम्पॉर्टंट, हा तरी पडणार म्हणजे पडणार सब्जेक्टिव्ह झालीत तर. IC 7490. आता ऑलरेडी मी याला नाव देताना दिलंय रिपल काउंटर. रिपल मीन्स सिंक्रोनस ऑर असिंक्रोनस. आता ॲन्सर जे आहे ते तुमच्या मनामध्ये ठेवा तुम्ही, आणि मी जे सांगतोय ते करेक्ट येते का बघा. रिपल काउंटर मीन्स असिंक्रोनस काउंटर. सुरुवातीच्या लेक्चरला सांगितलेलं बघा की असिंक्रोनस काउंटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिपल काउंटर, बरोबर आहे. मग रिपल काउंटरचा IC 7490 IC एका पानावरती सगळे लिहून ठेवा. मक्सचे IC कोणते आहेत, डिमक्सचे कोणते आहेत, एन्कोडर कोणता आहे, डिकोडर कोणता आहे, BCD to 7 सेगमेंट कोणता आहे, ALU कोणता आहे, कम्पॅरेटरचा IC कोणता आहे, त्यानंतर हा काउंटरचे IC कोणते आहेत, हे एका पानावरती सेपरेट घ्या. कारण इन केस तुम्हाला ते असं देखील फिरवून विचारतील की हा IC आहे तो या ठिकाणी यूज करा, बरोबर आहे. मग त्यावेळेला तुम्हाला ते येत असणार आहे, पण त्या ICला नेमकं काय म्हणायचं हे माहीत नसल्यामुळं तुम्हाला सगळं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं एका पेजवरती ते लिहून घ्या. म्हणजे रिपल काउंटर IC 7490 which is also called as asynchronous counter IC 7490 which is also called as a decade counter. आता डिकेड काउंटर म्हणजे काय, तर डिकेड काउंटर नावातच आहे. डिकेड म्हणजे 10. डिकेड इयर्स, इयरबद्दल आपण डिकेड हा शब्द वापरतो, 10 वर्ष. तसं डिकेड काउंटर म्हणजे 10 पर्यंत मोजणारा, काउंटिंग द व्हॅल्यू अप टू द 10 म्हणजे 10 पर्यंत मोजणार, बट ॲक्च्युअली फ्रॉम द 0 to 9. ओके, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, बरोबर आहे ना. म्हणजेच व्हॅल्यू काउंटिंग फ्रॉम द 0 to 9 इज कॉल्ड ॲज अ डिकेड काउंटर, बरोबर. IC 7490.
90. आता याबद्दल क्वेश्चन काय विचारतात, तर क्वेश्चन जो असतो तो सेम असा असतो बघा, जो मी तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेला आहे, हाच क्वेश्चन पडतो. याच्या व्यतिरिक्त बाकीचं काही पडत नाही. हां, मग काय आहे, तर क्वेश्चन असा आहे की ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ IC 7490 अँड गिव द फंक्शन ऑफ इट्स पिन. म्हणजे याची ब्लॉक डायग्राम काढा. आता ही जी आहे ना, ही त्याची ब्लॉक डायग्राम झाली. आणखी आता पुढं जी आपण बघणार आहे ती त्याची असेल ती पिन डायग्राम असेल. समजतंय? म्हणजे आता जे आपण दाखवत आहोत, जी आपल्याला समोर दिसत आहे ती ब्लॉक डायग्राम आहे. मग या ब्लॉक डायग्राम नंतर आपण पिन डायग्राम बघायची आहे. टोटल विचारलं तर तुम्हाला हे 6 मार्कासाठी विचारतील, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या वेळेला काउंटरमधला काउंटर एखादा विचारायचे विसरतील, पण रिपल काउंटर IC 7490 किंवा डिकेड काउंटर हा हमखास विचारतातच. आता याच्याबद्दलचं वर्किंग आपण बघायचं आहे. त्याच्या आधी याच्या ज्या पिन्स आहेत त्या बघा. हे जे आहे ते इंटरनल स्ट्रक्चर म्हणायचं. इन द इंटरनल स्ट्रक्चर R01 अँड R02 आर नथिंग बट द रिसेट इनपुट. यांना म्हणायचं रिसेट इनपुट. त्यानंतर R91 अँड R92 इज कॉल्ड ॲज अ सेट इनपुट. सेट इनपुट, रिसेट इनपुट ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड अबाउट इन द फ्लिपफ्लॉप्स. रिसेट म्हणजे काय, तर रिसेट म्हणजेच 0-1 कंडिशन असेल आणि 0-1 आउटपुट आलं तर त्याला म्हणायचं रिसेट कंडिशन. आणखी 1-0 इनपुट असेल आणि 1-0 आउटपुट आलं तर त्याला म्हणायचं सेट कंडिशन. मग त्यातला प्रकार आहे हा रिसेट आणखी सेट. रिसेट आणखी सेट हे इनपुट त्याबद्दल दिलेले आहेत. ओके, एकच सेकंद होय लेक्चर. ओके, देन VCC इज यूज्ड फॉर द पॉवर सप्लाय. ओके, VCC. नेक्स्ट पिन इज ग्राउंड. आता ऑलरेडी सांगितलेलं की IC मध्ये 2 महत्त्वाच्या पिन्स असतात, त्या म्हणजे VCC आणखी ग्राउंड. VCC फॉर द पॉवर सप्लाय अँड ग्राउंड फॉर द कम्प्लिशन ऑफ द फ्लो ऑफ करंट. करंटचा फ्लो आहे तो पूर्ण कंप्लीट होण्यासाठी जे आवश्यक असतं त्याला म्हणायचं ग्राउंड. म्हणजे VCC आणि ग्राउंड हे कोणत्याही IC मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या पिन्स असतील. करेक्ट. या जर पिन नसतील तर तुमचा IC आहे तो अनयुजफुल, म्हणजे त्याचा काही उपयोगच होणार नाही. त्यानंतर आहे ते QB, QC, QD हे जे आहेत ते आउटपुट आहेत. आउटपुट ऑफ द मॉड 5 काउंटर. आता मॉड 5 म्हणजे काय, तर मॉड 5 इज नथिंग बट द मॉड्युलस 5. आता मॉड्युलस म्हणजे आपण तो पुढला पॉईंट बघणार आहोत. मॉड्युलस, व्हॉट इज मीन बाय मॉड्युलस. हा जो आहे तो इथं मॉड 5 काउंटर. 3 फ्लिपफ्लॉप प्लस गेट मॉड 5 काउंटर. मग हा मॉड 5 काउंटर काय आहे तो आपण बघणार आहोत. पण एवढं लक्षात ठेवा की मॉड 5 म्हणजेच काय, तर जर टोटल 3 फ्लिपफ्लॉप असले तर 2⁻³ 3 फ्लिपफ्लॉप आहेत तर किती येतात, 8 कंडिशन, म्हणजे 0 to 7 बरोबर ना. म्हणजे याला किती स्टेटमधून जावं लागतं, 8 स्टेटमधून. त्याला म्हणायचं मॉड 8. म्हणजेच 3 फ्लिपफ्लॉप जर असतील, 3 बीट जर स्टोअर करायचे असतील तर त्याचे टोटल स्टेट्स किती असतात, म्हणजे किती वेळेला क्लॉक सिग्नल दिला जातो, 8 वेळेला. व्हॅल्यू तर काउंट करणार 0 to 7, पण तो कसा, तर 0 to 7 ह्या व्हॅल्यू काउंट करताना 8 स्टेजेसमधून जाणार. त्या किती स्टेजेसमधून गेला त्याला म्हणायचं मॉड्युलस. मीन्स मॉड्युलस इज नथिंग बट अ काउंट द फ्लिपफ्लॉप गोज थ्रू द पर्टिक्युलर काउंट. त्या पर्टिक्युलर काउंटमधून फ्लिपफ्लॉप त्या स्टेट्समधून किंवा त्या स्टेजेसमधून जातो, याला म्हणायचं काय, मॉड्युलस ऑफ अ काउंटर. ओके. त्यानंतर इकडं आहे तो मॉड 2. म्हणजे इथं किती स्टेट्स असणार आहेत, 5 असणार ना, 5 स्टेट असणार आहेत. आणि इथं किती असणार आहेत, 2 असणार आहेत, 2 स्टेट्स असणार आहेत. समजते. म्हणजे मॉड 5 एक बघितला आपण, आणखी मॉड 2 एक तो आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, मॉड्युलस म्हणजे काय, तर मॉड्युलस मीन्स a count through which a particular counter goes through the
स्टेजेस और गोज थ्रू द स्टेट्स. त्या स्टेट्समधून किंवा त्या स्टेजेसमधून किती वेळेला तो थ्रूआउट पास होतो टोटल ते वर्क कंप्लीट करण्यासाठी, त्याला म्हणायचं काय, मॉड्युलस. ओके, मग त्यामध्ये मॉड 5 काउंटर एक यूज केला आहे, मॉड 2 काउंटर एक यूज केला आहे, आणखी ह्या बाकीच्या सगळ्या पिन्स. ओके, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे ती पिन डायग्रॅम. आता ही पिन डायग्रॅम थोडी लहान छोटीशी काढलेली आहे, मात्र तुम्ही काय करा ती मोठी काढा. आता याच्याबद्दलचं आपण ऑलरेडी पाठीमागल्या डायग्रॅममध्ये वर्किंग बघितलेलं आहे. काय बघितलं आहे की ह्या पिन डायग्रॅम आहेत त्या किती पिनच्या आहेत, 14 पिन त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. म्हणजे विचारलं तर तुम्हाला काय विचारणार, ती ब्लॉक डायग्रॅम ॲज वेल ॲज अ पिन डायग्रॅम. इन द ब्लॉक डायग्रॅम देअर आर 2 मॉड्युलस, वन इज मॉड 5 काउंटर अँड सेकंड इज मॉड 2 काउंटर. मॉड 5 काउंटरमध्ये 5 स्टेट्स असणार आहेत. 5 स्टेट म्हणजे काय, तो शून्यापासून काउंट करायला चालू करेल. 0 1 2 3 4 बास करणार, कारण ऑलरेडी ही झाली स्टेट 1, ही स्टेट 2, ही स्टेट 3, ही स्टेट 4 आणि ही स्टेट 5. म्हणजे हा व्हॅल्यू 0 to 4 काउंट करेल. मात्र ती ही नंबर 1 असेल स्टेट, ही नंबर 2 असेल, ही नंबर 3 असेल, ही नंबर 4 असेल, ही नंबर 5 असेल. आणि मॉड 2मध्ये व्हॅल्यू काउंट्स फ्रॉम 0 to 1, म्हणजे ही नंबर 1 असेल स्टेट, ही नंबर 2 स्टेट्स असेल. ओके, त्यानंतर आहे ती पिन डायग्रॅम. तर पिन डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे तर 14 पिन आहेत. इनपुट बी, इनपुट बी कुठच्यासाठी दिले तर दिस इज अ क्लॉक इनपुट टू द इंटरनल मॉड 5 काउंटर. ही मॉड 5 काउंटरला द्यायचा इनपुट, हा जो आहे तो इकडच्या बाजूला होता बघा उजव्या हाताला. त्यानंतर R0 R2 ह्या ऑलरेडी आपण बघितल्या, ह्या कशासाठी यूज केल्या जातात, रिसेट इनपुट. NC 4 नंबरची आहे ती NC फॉर द, NC इज फॉर द यूज्ड फॉर, कशासाठी यूज केली जाते NC, नो कनेक्शन, म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन द्यायचं नाही. देन नेक्स्ट वन इज VCC फॉर द पॉवर सप्लाय. आता ऑलरेडी ह्या झाल्या रिसेटसाठी, म्हणजे ह्या 2 कशासाठी असणार आहेत, सेटसाठी, नंबर 6 अँड नंबर 7. त्यानंतर 8 9 अँड 11 म्हणजेच QC QB आणखी QD, दीज आर द आउटपुट्स ऑफ द मॉड 5. इकडे आपण पाठीमागच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं आहे बघा, आहे का, हे बघा QB QC QD आणि हे याला दिलेलं इनपुट B. ओके, बरोबर आहे. तेच आपण इथं वर्किंग बघायला लागलो आहे, फक्त त्याचं स्ट्रक्चर बघायला लागलो आहे, पिन डायग्रॅम कशी आहे ती. त्यानंतर GND फॉर द ग्राउंड. QA कुणाचा झाला, मॉड 2 काउंटरचा आउटपुट. NC पुन्हा नो कनेक्शन. आणखी पिन नंबर 14 इनपुट टू द मॉड 2 काउंटर, म्हणजे 2 काउंटर इथे यूज केले, एक मॉड 2 आणि एक आहे तो मॉड 5. ओके, आणखी हेच पिनचं डिस्क्रिप्शन मी पुन्हा नेक्स्ट पेजवर दिलेलं आहे. 1 नंबरची पिन कशासाठी वापरली तर 1 नंबरची पिन आहे ती इनपुट टू द मॉड 5 काउंटर, त्यालाच काय म्हणलेलं आहे, इनपुट B. बरोबर. नेक्स्ट आहेत त्या 2 आणि 3 नंबरच्या R01 आणि R02 रिसेट इनपुट आहेत. 4 आणि 13 NC लिहिलेलं आहे बघा, N फॉर द नो, C फॉर द कनेक्शन. देन द 5 नंबर इज VCC म्हणजेच काय, पॉवर सप्लाय, तो किती द्यावा लागतो, +5 व्होल्ट, राईट. त्यानंतर 6 आणि 7 R91 आणखी R92 ह्या सेटचे इनपुट असतात. 8 9 11 याच्यामध्ये QC QB आणखी QD ते कशासाठी असतात, आउटपुट ऑफ द मॉड 5 काउंटर. त्यानंतर 10 नंबर आहे तो ग्राउंडसाठी. त्यानंतर 12 आहे तो मॉड 2चा आउटपुट, मग मॉड 2चा आउटपुट काय येतो, QA. आणखी त्यानंतर 13 नंबर आहे ते मॉड 2चं इनपुट. ओके, म्हणजेच डिकेड काउंटर, म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, डिकेड काउंटर इज यूज टू काउंट डेसिमल व्हॅल्यू फ्रॉम द 0 to 9. 0 पासून 9 पर्यंत व्हॅल्यू जो काउंट करणार आहे त्याला म्हणायचं डिकेड काउंटर, राईट. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, वी हॅव सीन अबाउट द कंपॅरिझन बिटवीन असिंक्रोनस ॲज वेल ॲज अ सिंक्रोनस काउंटर as well as a decade counter IC 7490 which is also called as a ripple counter. मग सिंक्रोनस आणखी सिंक्रोनसमध्ये कंपॅरिझन काय काय केलं, फर्स्ट क्लॉक इनपुट सिग्नल इज गिवन टू द सिंगल फ्लिप फ्लॉप ओनली इन द सिंक्रोनस ऑल फ्लिप फ्लॉप्समध्ये क्लॉक सिग्नल दिलेला आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट काय सांगता येईल आपल्याला, अँड गेट इज नॉट नेसेसरी इन द सिंक्रोनस, अँड गेट इज नेसेसरी.
third one is preset is present there in the synchronous, preset is absent, and the last one is circuit is simple, circuit is complex. करेक्ट. आणखी जो महत्त्वाचा आहे तो ते कशाबद्दल, तर डिकेड काउंटर किंवा रिपल काउंटर. रिपल काउंटरची IC लक्षात ठेवा, IC 7490. आणि त्याबद्दल तुम्हाला काय विचारलं जाईल, तर डिस्क्रिप्शन ॲज वेल ॲज अ ब्लॉक डायग्रॅम. ओके, दोन्हींची त्या दोन्ही क्लिअर करा. आणखी एक थोडा वेगळ्या, एकच मिनिट. ओके, तर याच्याबद्दल असंच डिस्क्रिप्शन लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मात्र आत्तापर्यंत बघितलेल्यामध्ये. आता मगापासून जो मी रिपीट करत आहे की मॉड्युलस ऑफ काउंटर, मॉड्युलस ऑफ काउंटर म्हणजे काय, तर मॉड्युलस ऑफ काउंटर रिप्रेझेंट नंबर ऑफ स्टेट्स. मगापासून सांगतोय बघा, नंबर ऑफ स्टेट्स, किती स्टेटमधून गेला, थ्रू विच द काउंटर प्रोग्रेसेस ड्युरिंग इट्स ऑपरेशन. त्याचं ऑपरेशन परफॉर्म करताना एखादा काउंटर किती स्टेट्समधून गेला, किती स्टेजेसमधून गेला, याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ काउंटर. म्हणजेच जर समजा एकच फ्लिपफ्लॉप असेल तर 2⁻1 इज इक्वल टू 2. ह्या काय झाला त्याचा मॉड 2, म्हणजे तो किती स्टेटमधून जाणार, 2 स्टेटमधून. जर समजा 2 फ्लिपफ्लॉप असेल 2⁻2 इज इक्वल टू 4, किती स्टेटमधून जाणार, 4 स्टेट. म्हणजे 4 वेळा त्याचं ऑपरेशन, त्याचं पूर्ण एक ऑपरेशन पूर्ण होण्यासाठी तो किती स्टेजेस घेणार, 4 स्टेजेस घेणार. फॉर एक्झाम्पल, वी रिक्वायर ऑर यू ऑल्सो रिक्वायर टू कम्प्लीट द डिप्लोमा 3 years. म्हणजे 3 हा काय झाला तुमचा मॉड्युलस, मॉड 3 फॉर द डिप्लोमा स्टुडंट्स. म्हणजे डिप्लोमा कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती इयर्स लागले, 3 years लागले. म्हणजे 3 स्टेजेस आहेत, एक म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. YD झाला तर त्याच्यासाठी इन्फायनाईट, मग ते काय आपण डिफाईन करू शकत नाही किती वर्ष लागतील ते. पण स्पेसिफिक किती आपल्याला म्हणता येईल तुमचा मॉड्युलस आहे तो मॉड्युलस 3. करेक्ट. It represents the number of states through which the counter progresses during its operation, and it is denoted by n. आणि तो कशाने दाखवला जातो, n ने इंडिकेट केला जातो. The mod n counter means the counter progresses through n state. टोटल n स्टेटमधून गेला. म्हणजेच जर 3 फ्लिपफ्लॉप असेल तर 8 स्टेट असतील, जर 4 फ्लिपफ्लॉप असतील तर 2⁻4, 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 2 किती, 16 स्टेट. ते इथं दिले. मॉड 4 काउंटर विल हॅव 4 स्टेट, मॉड 6 काउंटर विल हॅव 6 स्टेट. म्हणजेच काय आहे, तर 8 काउंटरला मॉड 8 काउंटर, आणि 4 बिट असेल तर मॉड 16. 4 बिट, बिट म्हणजे फ्लिपफ्लॉप, बिट म्हणजे फ्लिपफ्लॉप. 2⁻4 इज इक्वल टू 16. ओके, म्हणजेच मॉड्युलस ऑफ काउंटर. Mod n counter means counter has n states. Counter has n states. म्हणजे 3 फ्लिपफ्लॉप असतील तर 2⁻, किती आला, 3 इज इक्वल टू 8 आला ना. मग n इज इक्वल टू कॅपिटल N इज इक्वल टू 8. करेक्ट. मॉड्युलस 8 काउंटर. म्हणजे हेच तिथं दिले. 3 बीट जर असतील तर 8 स्टेट येतील, त्याला म्हणायचं मॉड 8. 4 बीट असतील तर 4 फ्लिपफ्लॉप यूज केले जातील, 2⁻4 इज इक्वल टू 16, मॉड 16 म्हणायचं. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2⁻m. स्मॉल n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2⁻m, वेअर m इज नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स, आणखी n इज मॉड n काउंटर. आता हे विचारतात, कसं विचारतात की बाबा मॉड n काउंटरच्या स्टेट्स आहेत ते इतके आहेत, 5 आहेत, 4 आहेत, 6 आहेत. आणखी काय करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेट, तर फ्लिपफ्लॉप्स किती लागतील. फॉर एक्झाम्पल मी सांगतो बघा, फॉर एक्झाम्पल इफ n इज इक्वल टू 6 देन कॅल्क्युलेट m इज इक्वल टू व्हॉट, किती येईल. म्हणजे m काय शोधायचं आहे मला, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स किती वापरले, n किती आहे म्हणजे मॉड किती आहेत त्याचे, मॉड्युलस म्हणजे त्याच्या स्टेट्स किती झाल्या, 6. म्हणजे याचा आन्सर येतं मॉड 6. बरोबर आहे. पण मला काय शोधायचं आहे, m नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स. फॉर्म्युला टाकूया, n म्हणजे 6 ना, ह्या फॉर्म्युला टाकलं, लेस दॅन ऑर इक्वल टू 2⁻m. बरोबर. मग m म्हणजेच काय, तर फ्लिपफ्लॉप्स. 2चा कितवा घात
हा 6पेक्षा मोठा असेल किंवा त्याच्या जवळपास असेल. बघा 2चा दुसरा घात 4 येतो ना, बरोबर आहे. मग 4 ही काही मोठी संख्या नाही. 2चा दुसरा घात जर मी घेतला तर म्हणजेच काय येणार 4 येणार. पण 4 हे 6पेक्षा मोठा आहे का नाही, म्हणजे 2 किती घ्यायला पाहिजे 3. 2 घेतला किती येणार 8 येणार. म्हणजे 2चा तिसरा घात 8 झाला, बरोबर. म्हणजेच हे बघा m इज इक्वल टू मी 3 पुट करतो म्हणजेच किती येणार 2 इज इक्वल टू काय येणार आहे तर 8 येणार. आता हे 6 हे 8पेक्षा मोठं झालं का, बरोबर आहे का. त्याच्या जवळचंच घ्यायचं, 2 करायचा नाही, तो लांब गेला. कारण 2 इज इक्वल टू 16 ते भरपूर लांब गेलं. आता त्याच्या जवळपासचा कोण 8, म्हणजे याच्यासाठी किती फ्लिपफ्लॉप्स वापरले 3. देअरफॉर m इज इक्वल टू 3 हे उत्तर आलं तुमचं. समजतंय. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2m. हां, आता इथं एक दिलं आहे बघा 5. आता याच्यामध्ये मला काय शोधायचं आहे, हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट फॉलोइंग मॉड्युलस काउंटर, बरोबर आहे. मग आता याच्यासाठी मी शोधा लागलो आहे. मग आता मला ऑलरेडी त्यांनी काय दिलं आहे 5 दिलेला आहे, म्हणजे हा इकडचा n दिला आहे, हा 5 घेतला मी, इकडचा 5 घेतला. मग मला फ्लिपफ्लॉप शोधायचं आहेत. मग तो m किती टाकायला पुट करायला पाहिजे ना, तर m इज इक्वल टू मी अंदाजे पुट करायचा. अंदाजे मी 2 टाकला तर किती येणार n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 येणार. जर 2 टाकला तर 2चा घात 2 4 आला ना, म्हणजेच काय होणार 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. असं होत नाही, कारण 4 आहे तो लेस आहे, बरोबर. म्हणून किती घ्यायला पाहिजे m इज इक्वल टू 3 घ्यायला पाहिजे. मग m इज इक्वल टू 3 घेतल्यानंतर किती येतं 8. साहजिकच 8 हे काय आहे 5पेक्षा मोठा आहे आणि आपल्याला आता व्हॅल्यू mची मिळालेली आहे, ती किती असेल 3 असेल, बरोबर आहे. त्यानंतर 83 2चा कितवा घात हा 83च्या इक्वल आहे किंवा 83पेक्षा मोठा आहे. जवळचा घ्यायचा, जवळचा. तर तो 2�7. बघा की 2�7 करून बघूया. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, बरोबर. हे 4 झाले. 4 दूनी 8, 8 दूनी 16, 16 दूनी 32, 32 दूनी 64. 2⁶ पर्यंत 64 येते आणि 64 दोन्ही 128, बरोबर आहे. म्हणजे 7 वेळा घेतल्यानंतर हा 83पेक्षा व्हॅल्यू मोठी येते. देअरफॉर किती मला फ्लिपफ्लॉप्स यूज करावे लागतील 7. आता तुम्हाला टास्क म्हणून 99, त्यानंतर 10, त्यानंतर 6, त्यानंतर 9 आणि त्यानंतर 11 याचे तुम्ही काय काढायचे आहेत फ्लिपफ्लॉप्स रिक्वायरमेंट काढायचे. ओके. आणखी थोडासा पॉईंट एक राहतोय, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया, म्हणजे आपला हा चॅप्टर संपतोय. ओके. आता तुम्हाला टास्क काय दिलेला आहे तर ऑलरेडी इथं काढलेला आहे. मॉड्युलस ऑफ काउंटर दिलेला होता, त्यावरून फ्लिपफ्लॉप्स काउंट केले. मॉड्युलस ऑफ काउंटर मीन्स नथिंग बट n, फ्लिपफ्लॉप मीन्स नथिंग बट m. ह्या व्हॅल्यू आपण काउंट करायच्या आहेत. आपण 2 व्हॅल्यू काउंट केल्या 5 आणि 83 आणि ऑलरेडी मी घेतलेला 6, म्हणजे 3 न्यूमरिकल आपण बघितले. आता तुम्ही 99, 10, 6, 9 आणि 11, 6 देखील मी घेतलेला होता. 9 आणि 11साठी ते सगळं काढा. आणखी तुमचं तुम्ही ते स्टोअर करून ठेवा, नाहीतर मग मला काय करा ते पर्सनली सेंड करा त्याचे ॲन्सर्स. ओके. ओके. पुन्हा एकदा काय काय बघितलं बघा. तर असिंक्रोनस सिंक्रोनस काउंटरचं कम्पॅरिझन. नेक्स्ट आहे तो डिकेड काउंटर किंवा रिपल काउंटर, त्यालाच म्हणायचं IC 7490. आणखी नेक्स्ट बघितला तो कोणता, तर नेक्स्ट जो बघितला तो म्हणजे आपला मॉड्युलस ऑफ काउंटर. मॉड्युलस ऑफ काउंटर म्हणजे काय, नंबर ऑफ स्टेट्स थ्रू विच अ काउंटर प्रोग्रेसेस टू कम्प्लीट्स इट्स ऑपरेशन. त्याचं वर्किंग पूर्ण करण्यासाठी काउंटर किती स्टेजेसमधून गेला याला म्हणायचं काय तर मॉड्युलस ऑफ काउंटर. जर 3 फ्लिपफ्लॉप असतील तर त्याचे स्टेजेस किती असणार आहेत 8 असणार आहेत. जर 4 फ्लिपफ्लॉप असतील तर 16 असणार आहेत. जर 5 फ्लिपफ्लॉप असतील तर 32 असणार आहेत. हे त्याचे काय झाले मॉड्युलस ऑफ काउंटर. अजून थोडासा पॉईंट राहतोय तो कवर करूया
आणखी त्यानंतर आपण स्टॉप करूया. त्यानंतर मग आपला हा चॅप्टर संपतो आहे. ओके, स्टॉप करूया इथं.